तर मित्रांनो, यासाठी आपल्याला काय सर्च करायचं आहे तर बघा, गुगलवरती आपल्याला PMAY 2.0 असं सर्च करायचं आहे आणि त्यानंतर खाली बघा 2 नंबरला एक वेबसाईट आहे. त्या वेबसाईटवरती आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचं आहे. ही वेबसाईट असणार आहे PMAY HFA अर्बन ही योजना असणार आहे. या योजनेसाठी आपल्याला या ठिकाणी अप्लाय करायचं आहे. तर मी या ठिकाणी बघा आता अप्लाय करून तुम्हाला दाखवतो. तर यावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर सर्व माहिती बघा, इन्स्ट्रक्शन फॉर द युजर. आता यामध्ये इंग्लिशमध्ये तुम्हाला जमत नसेल वाचायला तर तुम्हाला या ठिकाणी हिंदीमध्ये देखील खाली माहिती दिली आहे. आपण हिंदीमध्ये माहिती वाचूया. तर बघा, प्रधानमंत्री आवास योजना शहरी 2.0 योजना का उद्देश्य सबके लिए आवास के दृष्टिकोण के साथ देश भर के सभी पात्र शहरी परिवारों को सभी मौसम के अनुकूल पक्के आवास उपलब्ध कराना है। इस योजना को आवासन और शहरी कार्य मंत्रालय द्वारा लागू किया जा रहा है। यह योजना पात्र परिवारों को निम्न 4 घटकों के माध्यम से वित्तीय सहायता प्रदान करती है। आता यामध्ये काय सांगितलंय बघा, लाभार्थ्यांना काय काय मिळणार आहे कसं, तर इस योजना के BLC घटक के तहत आर्थिक रूप से कमजोर वर्ग EWS के उन पात्र परिवारों को जिनकी वार्षिक आय 3 लाख तक है अपनी उपलब्ध भूमि पर 45 वर्ग मीटर तक के नए पक्के आवास बनाने के लिए 2.5 लाख तक की वित्तीय सहायता प्रदान की जाएगी। याचा अर्थ थोडा आपण समजून घेऊया, नक्की विषय काय आहे तर लक्षात घ्या. यामध्ये EWS म्हणजे इकॉनॉमिकली बॅकवर्ड जे असणार आहे, जे आर्थिकदृष्ट्या सबल नाही आहेत, त्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न लक्षात घ्या 3 लाखांपेक्षा ज्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न कमी असणार आहे अशा नागरिकांना त्या ठिकाणी 2.5 लाखांपर्यंतची मदत या योजनेअंतर्गत दिली जाणार आहे. आणि यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही शहरी योजना आहे. लक्षात घ्या, PM प्रधानमंत्री आवास योजना शहरी 2.0 अर्बांचाच अर्थ असतो शहरी, म्हणजे हे गावासाठी आहे का. प्रधानमंत्री ग्रामीण योजनेसाठी आपण पाहिलं की अर्ज प्रक्रिया बंद झाली आणि आता शहरीसाठी ही अर्ज प्रक्रिया सुरू असणार आहे. त्याच्यामुळे हे सर्व शहरी विषय आहे. आता यामध्ये अजून काय लिहिलं आहे का बघा, तर यामध्ये काय काय लिहिलं आहे तर भागीदारी के किफायती जे जे काय काय अटी किंवा निकष असणार आहेत त्यामध्ये देखील तुम्ही माहिती या ठिकाणी वाचून घेऊ शकता. यामध्ये तुम्हाला नक्की काय मिळणार आहे, कशा पद्धतीने मिळणार आहे, सर्व माहिती तुम्हाला या ठिकाणी स्पष्टपणे दिलेली आहे. क्लिक टू प्रोसीडवरती क्लिक करून आपण यामध्ये पुढे येऊया, कारण आता सर्व माहिती तुम्हाला सांगतो मी. मेन माहिती काय आहे यामध्ये तर लक्षात घ्या, आपल्याला काय करायचं आहे तर तुमच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न किती असावे तर कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न तुमचे 3 लाखांपेक्षा कमी असावे. तुम्हाला 2.5 लाख रुपयांपर्यंत या प्रधानमंत्री आवास योजना शहरी अंतर्गत मदत मिळणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही या योजनेसाठी नक्कीच तुमचे अर्ज करायचे. डॉक्युमेंट्स कोणते कोणते लागणार आहेत तर डॉक्युमेंट्सची देखील या ठिकाणी आपल्याला यादी स्पष्टपणे दिली आहे, ज्यामुळे कोणत्याही प्रकारची अडचण तुम्हाला यामध्ये येणार नाही. तर डॉक्युमेंटमध्ये आपल्याला पहिल्यांदा काय आहे बघा, ॲप्लिकंट्स आधार डिटेल्स. आधार डिटेल म्हणजे काय, फक्त आधार कार्ड आपलं त्या ठिकाणी त्याची झेरॉक्स तुमच्याकडे ठेवायची. नेम ॲज पर आधार म्हणजे बरोबर नाव पाहिजे आणि तुमची जन्मतारीख अशी माहिती तुम्हाला या ठिकाणी तुमच्या आधार कार्डवर असावी आणि ही माहिती तुम्हाला या ठिकाणी द्यावी लागणार आहे. वेगळं काय आहे का तर वेगळं काही नाही. पुढे 2 नंबरला तुम्हाला काय लागणार आहे तर 2 नंबरला तुम्हाला लागणार आहे आधार डिटेल्स ऑफ फॅमिली मेंबर्स. फॅमिली मेंबर्सचे आधार डिटेल तुम्हाला या ठिकाणी लागणार आहेत. म्हणजे लक्षात घ्या, फॅमिली डिटेल म्हणजे कोण तर तुमचं रेशनिंग कार्ड म्हणजे तुमची फॅमिली असते. मी अनेकदा सांगून झाले, पुन्हा एकदा सांगतो, तुमच्या रेशनिंग कार्डवर जे जे लोक आहेत ती तुमची फॅमिली असते, त्यांचे देखील तुम्हाला या ठिकाणी आधार नंबर किंवा आधार कार्ड लागणार आहे. त्यानंतर ॲक्टिव्ह बँक अकाउंट डिटेल्स ऑफ द ॲप्लिकंट, म्हणजेच की जो अर्जदार असणार आहे त्या अर्जदाराचे बँक पासबुक, चालू बँक पासबुक तुम्हाला त्या ठिकाणी जमा करावे लागणार आहे. त्याच्यानंतर इन्कम प्रूफ म्हणजेच की तुमचा उत्पन्नाचा दाखल्याची तुम्हाला PDF फाईल 100 KB पर्यंतची PDF फाईल असावी तुम्हाला त्या ठिकाणी अपलोड करावी लागणार आहे. आणि ती कशामध्ये असावे तर ते PDF मध्ये असावा, नुसता फोटो चालणार नाही, तर त्याला PDF मध्ये कन्वर्ट करून मग तुम्ही अपलोड करा. आणि त्यानंतर लँड डॉक्युमेंट. लँड डॉक्युमेंट म्हणजे तुमचे जे जमिनीचे कागदपत्र असणार आहेत ते तुम्हाला त्या ठिकाणी जमा करावे लागतात, त्याच्यामुळे ते देखील तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. त्यानंतर ही सर्व माहिती हिंदीमध्ये खाली दिली आणि तुम्हाला प्रोसीड या बटनावरती क्लिक करायचं आहे. प्रोसीड या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर हा फॉर्म ओपन होत आहे. या फॉर्ममध्ये बघा सर्व माहिती असणार आहे. यामध्ये तुमचं राज्य कोणतं आहे तर तुम्हाला या ठिकाणी तुमचं राज्य निवडायचं आहे, तुमचा जिल्हा वगैरे सर्व माहिती. राज्यामध्ये या ठिकाणी बघा आपलं जे महाराष्ट्र राज्य आहे का या ठिकाणी बघूया, तर महाराष्ट्र राज्य या ठिकाणी आहे. तर बघा या ठिकाणी तुम्हाला राज्य निवडायचं आहे. राज्य निवडल्यानंतर तुमच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न काय असणार आहे ते वार्षिक उत्पन्न या ठिकाणी टाकायचं आहे. त्यानंतर तुम्हाला
कशासाठी पाहिजे तुम्हाला बघा, इंटरेस्ट सबसिडी पाहिजे का, तुम्हाला अफोर्डेबल हाऊसिंग पार्टनरशिप पाहिजे का, तुम्हाला बेनिफिशियरी लेड कन्स्ट्रक्शन पाहिजे, जे काय तुम्हाला पाहिजे त्या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी क्लिक करू शकता. क्लिक केल्यानंतर तुम्हाला डू यू ओन अ पक्का हाऊस एनिवेअर इन इंडिया, म्हणजे संपूर्ण भारत देशामध्ये तुमच्याकडे कोणतेही पक्कं घर आहे का. पक्कं घर म्हणजे स्लॅब असेल किंवा तुमचं एखादं चांगलं घर आहे का, तर होय असेल तर होय म्हणा, नसेल तर या ठिकाणी नाही म्हणा. त्यानंतर हॅव यू अवेल्ड बेनिफिट अंडर एनी हाऊसिंग स्कीम ऑफ सेंट्रल स्टेट गव्हर्नमेंट इन पास्ट 20 इयर्स, हा एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी आहे. लक्षात घ्या, मागील 20 वर्षांमध्ये तुम्हाला जर याआधी जर कुठलंही घरकुल किंवा घरच्या योजनेचा तुम्ही लाभ घेतला असेल, केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकार असेल, तर तुम्हाला या ठिकाणी घरकुल मिळत नाही किंवा हे पैसे मिळत नाही. त्याच्यामुळे या ठिकाणी देखील नो म्हणून तुम्ही एलिजिबिलिटी चेकवर क्लिक करू शकता. एलिजिबिलिटी चेकवर क्लिक केल्यानंतर तुम्ही योजनेसाठी पात्र आहात का नाही हे तुम्हाला वेबसाईट सांगणार आहे आणि पात्र असल्यास तुमचा त्या ठिकाणी फॉर्म भरून घेतला जाणार आहे. त्याच्यामुळेच ही महत्त्वाची व्हिडिओ असणार आहे. जास्तीत जास्त शहरी जे आपले असणार आहेत, ज्यांना खरंच घराची गरज आहे, जे भाड्याने राहतात, त्यांच्याकरता ही व्हिडिओ महत्त्वाची आहे. त्यामुळे जास्तीत जास्त त्यांच्यापर्यंत पोहोचवायला विसरू नका. तसेच तुमचे जे काही प्रश्न आहेत ते कमेंटमध्ये नक्की विचारा. ह्या वेबसाईटची लिंक देखील तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळणार आहे. त्याच्यामुळेच व्हिडिओ शेअर, फॉलो आणि